स्वराज बोलतो. हॅलो बाबा हा, बोला. नमस्ते. हा हे काय हा, झालं बोल. होतं गावात शॉर्ट सर्किटनं ऊस जळलाय बाबा एक 10-15 एकर कुठं कुठं आपल्या कुठं? गावात. हा शॉर्ट सर्किटनं एक 10-15 एकर ऊस जळालाय. तर मग ते बर कधी आत्ता का? हा एक तास 2 तास झालं. त्यात आपला पण एक बर नंबर आहे. बर बर सांगतो मी. हो विजवला का मग आत्ता? नाही मध्ये रान तोडलं, पलीकडे फड मोकळा असल्यामुळे पलीकडे काय गेलेलं नाही. पण त्या तेवढ्या एरियातला ही झालाय. आणि मग ते तेवढं पहिले हे तर आज तर विजवून घ्या मग विजवली तोडायचं बघू. विजवली विजवली बाबा. हा तुम्हाला फायर फायटर पाहिजे असेल तर देतो पाठवून. नाही फायर फायटरची काही गरज नाही. ट्रॅक्टर घालून ऊस तोडून घेतलाय मधला, त्यामुळे वीज ठीक कंट्रोल आहे मध्ये आल्या. ठीक आहे ठीक आहे ठीक ओके आहे बाबा. तोडायचं सांगतो मी. ओके बाबा. हा ओके. काल आता आपला ऊस जळलाय. तुम्ही मोठा व्हिडिओ आपला बघितला असशील. आपला किती ऊस जळलाय काय झालंय. 30 गुंठ आपला ऊस जळलाय. सगळ्यांचा मिळून एक सरासरी 10 एकर ते 15 एकरच्या इन बिटवीन मध्ये ऊस जळलाय. आता परिस्थिती अशी आहे की आता तोड घालायची आहे. काल मी ऊस जळल्यानंतर आमचे नेते माननीय विनायकजी भोसले बाबा आपले जेवण शुगरचे चेअरमन त्यांना फोन केला होता की बाबा असं झालंय आणि आपला ऊस जळलाय. आणि तरी बाबाने त्यातनं पण चौकशी केली, थांबलाय का, फायरची गाडी पाठवू दे का. तर म्हणलं मी बाबांना म्हणलं थांबलाय ऊस सगळा, काय प्रॉब्लेम नाही, फक्त आता ऊस कारखान्याला घालवायचं साठी टोळीची यंत्रणा पाहिजे होती. बाबा म्हणलं एक टोळी होती ती चालू करून 2 ते 3 टोळ्या आता सगळ्या बाकीकडचं बंद करून आता आपल्या रानात पाठवून द्यायचं नियोजन त्यांनी लावलंय. आणि आता टोळे पण आल्या. त्या मुकादमांचा फोन आलेला सकाळी, त्यांना आपलं रान आपण दाखवलेलं. आता बाकी तिथं म्हणजे 2-3 कारखान्याच्या टोळ्या आल्यात सगळ्या. आपण बाबांना फोन केल्यामुळे जेवण शुगरची पण टोळी बाबाने 2-3 पाठवून दिल्यात. आता 2-3 साईडनं तोडायला आपण चालू करतोय. आता आपल्या साईडने चालू करायला ती जरा त्यांना दाखवायचं आहे की आपला ऊस कुठं आहे काय. मग ते आता दाखवायला त्यांना निघालोय. मला ऊसाची परिस्थिती पण दाखवतो. आता कालच्यापेक्षा आज तुम्हाला सगळा ऊस दिसेल, किती प्रमाणात ऊस जळलाय किंवा काय झालंय हे सगळं पण तुम्हाला बघायला मिळेल. आता मी रानाकडे चाललोय, तुम्हाला तिथे गेल्यावर पुढचं सांगतो काय झालं. आदल्या दिवशी बाबांच्या बरोबर फोन झाला आणि 24 तासात आज सकाळी मुकादमांचा पण फोन आला आणि चिडबाईंच्या बरोबर फोन झाला होता. आणि त्याचबरोबर दाद्याचे टोळे असल्यामुळे त्यांचा पण सकाळी फोन आला. मग मुकादमांना ऊस दाखवला आणि मुकादमांनी सकाळीच येऊन ऊस बघितला. 11:30 तर ऊस तोडायला चालू केला होता. झालेल्या नुकसानाची दखल इतक्या त्वरित घेतली गेली आणि काम चालू केलं, त्याबद्दल आदरणीय आमचे विनायकजी भोसले बाबा आपले मनापासून आभार. आता तुम्ही बाबांना मी आत्ताच फोन केलेला, म्हणजे आत्ता म्हणजे काल मी फोन लावलेला, त्याचं कॉल रेकॉर्ड पण मी टाकले, ते पण तुम्ही बघितलं असेल आत्ता. तर सांगायची गोष्ट अशी की आत्ताच्या काळात पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं फोन उचलणं आणि त्याला ऐनवेळी मदत करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे कसं असतं, असल्या गोष्टीच्या वेळी त्यांना धीर देणं लय महत्त्वाचं असतं. आणि ती गोष्ट आमचं नेतं कायम करत येते. म्हणजे आदरणीय सुरेश बाबा असतील, अतुल बाबा असतील आणि त्यांच्याबरोबरच विनू बाबा पण असतील. त्यांनी कायम शेतकऱ्यांच्या पाठीमागं, युवा उद्योजक, शेतकरी, तरुण वर्ग यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायची भूमिका जी त्यांची असते, तीच भूमिका मला आवडते. म्हणून मी आज भोसले कुटुंबियाशी एकनिष्ठ काम करतो आणि त्यांचं काम म्हणजे इथून पुढं पण कायमस्वरूपी त्यांचं काम करत राहणार. त्याचं रिझन ही एकच आहे की तुम्ही आत्ता बघायला गेलात तर म्हणजे ही सिच्युएशन आता अशी होती की एवढा ऊस पेटला, या गोष्टी झाल्या असल्यात, पण बाबांनी एवढ्या गडबडीत असताना फोन उचलला. काय नाही बाबा मी मदत करतो, आश्वासन दिलं आणि अधिकाऱ्यांना सूचना पण दिल्या आणि काम पण सुरू झालं. त्याच्या आधीच आम्ही जे अधिकारी कॉन्टॅक्ट होते त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांना काही गोष्टी कळवल्या पण होत्या की बाबा अशा गोष्टी आहेत आणि जेणेकरून की बाबा आपण ही करूया, म्हणजे काय म्हणू शकतो आपण की तुम्ही आम्हाला मदत करा. तरी पण एक आपल्याला त्यांच्यावर पण थोडा होल्ड राहावा म्हणून मी बाबांना फोन केला आणि बाबांनी खरोखर त्यांना फोन करून सूचना दिल्या आणि आज तोड पण चालू झाली. जवळजवळ 3 ते 4 टोळ्या जेवण शुगरच्या, म्हणजे जवळजवळ 2 आमच्या गावातल्याच आहेत माणसांच्या आणि 1 बाहेरून येऊन अशा 3 जेवण शुगरच्या विविध कारखान्याच्या, प्रत्येकानं आपली ताकद लावून विविध कारखान्याच्या टोळ्या आणून ऊस तोडायला पण चालू झाला. कारण की ऊस जर फुटायला सुरू झाला तर परत त्याचं वजन कमी भरणार. त्यासाठी आज ह्या 2-3 दिवसातच सगळा ऊस तोडून कारखान्याला घालवायचा आणि त्याला जी कपात केली जाते ती कपात पण कशी कमी करता येईल ह्याच्यासाठी पण जरा भूमिका घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. आपला रस्ता पण मोठ्या प्रमाणावर खचलेला ट्रॅक्टर जाऊन मग त्यामुळे जरा पलटी मारून इकडचं दोन्ही पण चारा पडलेल्या त्या सगळ्या चारा भरून घेतल्या. बऱ्यापैकी आता सगळीकडे ऊस तोडायला चालू झालाय. म्हणजे सगळ्यांचाच तोडायचा चाललाय. कुठल्या तरी आपल्या 3 जेवण शुगरच्या टोळ्या आलेल्या आहेत त्यांचा ऊस तोडायला चालू आहे. ते झाल्यानंतर ज्यांचा राहिलाय त्यांचा पण पटापट तोडायला सुरू करतील. आणि हे बघा वाढ पण जळलंय, त्यामुळे सुतळीनं आपल्याला मोळ्या बांधायला लागल्या त्या. म्हणजे एवढी परिस्थिती बेकार आल्या की काय तर ऊसाच्या आपल्या ऊस पेटला त्याच्याबरोबर वाडं पण पिटून गेलं. त्यामुळे कुठं वाडं घावलं तिथं वाड्यानं बांधलं आणि जिथं काय वाडं घावलं नाही तिथं सुतळ्या आणून बांधायला चालू केलं. तिथनंच काकांना ट्रॅक्टर निघालेला. मग काकांना म्हणलं जरा ही पण मारून द्या. मग काकांनी जरा आपलं बांध फोडून दिला, म्हणजे कसं ट्रॅक्टर बाहेर निघाय बरं पडते. परत ते आपल्याला कुदळीनं करायला लागतंय, टिकावनं ती करायला लागत नाही.
पण प्रॉब्लेम असा झाला की करून पण परत टिकावणं करायचं लागलं का तर ट्रॅक्टर दुसरीकडे मारला वाढ दुसरीकडे झाला असा प्रॉब्लेम झाला. आता बऱ्यापैकी सगळ्यांचा ऊसाचं नियोजन म्हणजे बऱ्यापैकी लागलेलंच आहे. सगळ्यांना बऱ्यापैकी तोडी पण आल्या त्या आणि सुरू झाल्यात. थोडंफार राहिलं या त्याला पण आता लवकर तोडी सुरू होतील. आज संध्याकाळी पण 1-2 टोळी येते अजून म्हणजे काम सुरू होते पटापटा. जेवढ्या लवकर करून शेतकऱ्यांचा आपल्या सगळ्यांचा ऊस कसा कारखान्याला घालवता येईल आणि नुकसान कसं होणार नाही याची काळजी घेऊन आपण तसं कारखानदार मालकांशी बोलून त्यांना विनंती करून आपण सगळा ऊस त्यांना घालवायचा आहे. आणि आता काहीची शेवटी नियतीच्या पुढं आहे. झालं नशिबानं ट्रॅक्टरच्या चुकीमुळं अशा गोष्टीमुळे झालं की आपलं ट्रॅक्टरला थटल्यामुळं वर वायर खाली पडून शॉर्ट सर्किट झालं. पण ह्यानं जीवित कुठली हानी झाली नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ऊस काही शेवटी निर्जीव आहे पेटला त्याला काय आपण करू शकत नाही. थोडंफार नुकसान होणार काय शेतकऱ्यांना सवयच असते नुकसान करून घ्यायची चालायचं. संध्याकाळी मी 5 वाजता फडात पोचलो तर बऱ्यापैकी ट्रॅक्टरमध्ये इतकं ट्रॅक्टर लागलेलं काय बोलायचंच काम नाही. म्हणजे सगळा ऊस आता कारखान्यावर न्यायचा चाललेला त्यामुळे प्रत्येक टोळीचं ट्रॅक्टर 2-2 तरी होतं. मग प्रत्येकाने ट्रॅक्टर भरायला लावलेलं कुणी नंबरला लावलेलं सगळी लगबग सुरू झालेली. ही बघा ट्रॅक्टर किती भरायला लावले तेवढंच ट्रॅक्टर वेटिंगला पण बाहेर उभं होतं आणि ऊसाच्या मोळ्या वगैरे बांधून झालेल्या. आता थोडाच राहिला ऊस तोडायचा असं ट्रॅक्टर लावून मग काढायला लागलं का तर रानात थोडी वल होती ना त्यामुळे काय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे वडून ऊस बाहेर काढली.